हॅलो फ्रेंड्स, हा व्हिडिओ स्पेशल आहे. स्पेशल याच्यासाठी की हे माझं स्वतःचं घर आहे. तर रिसेंटलीच मी आणि माझ्या टीमने याचं इंटिरियर कंप्लीट केलं आहे. सो मी तुम्हाला याची छोटीशी टूर करवतो. सो आपण स्टार्ट करूया घराच्या एंट्रन्सपासून, आउटसाईड एरियापासून, लॉबी एरियापासून. आपण फ्लॅट परचेस करायला जातो तेव्हा आपण काय बघतो, इम्पॉर्टंट लिव्हिंग रूम मोठा असावा, किचन मोठा असावा, बेडरूम मोठे असावे. आपण हे मेन आहेच, स्पेशियस जागा लागतेच आतली. बट त्याच्याबरोबर आपण विसरतो की घराचा एंट्रन्स जो लॉबी एरिया आहे तो पण थोडा मोठा असावा, जे ॲटलिस्ट एक 4 फुटाचा किंवा 3 फुटाचा शूज बॉक्स तुम्ही बनवू शका. एक छोटीशी वॉल असावी, तिथे तुम्ही डेकोर करू शकाल एंट्रेस आपला. आता माझे भरपूर क्लायंट आहेत. मी फ्लॅट जेव्हा इंटिरियर करायला जातो, आतमध्ये तर मोठा असतो एरिया, बट बाहेर लॉबी काहीच नसते. शूज बॉक्स पण बनवू नाही शकत, मग शूज बॉक्स प्लेस करावा लागतो आतमध्ये. सो ह्याची थोडी तुम्ही काळजी घ्या, जेणेकरून तुम्हाला छान डेकोर, आपलं घर डेकोर करायला हेल्प होईल. जेव्हा मी हा फ्लॅट सिलेक्ट केला तेव्हा ही लॉबी बघूनच आम्ही इम्प्रेस झालो होतो. ती प्रचंड मोठी लॉबी आहे, नाही म्हटलं तरी 20-25 फूट मोठी लॉबी आहे. मुलं आमच्या इथे क्रिकेट खेळू शकतात, क्रिकेट पीस एवढी ही लॉबी आहे. याचा फायदा मला माझं जे एंट्रन्स आहे फ्लॅटचं ते डेकोर करणं झालं. मी प्रॉपर ह्याला डेकोर करू शकलो जसं मला हवं होतं. त्यामुळे मी तुम्हाला मगाशी जसं सांगितलं की बाहेरची जागा ॲटलिस्ट 5-6 फूट तरी वॉल असली पाहिजे, जी तुम्ही प्रॉपर डेकोर करू शकता. माझ्या प्रत्येक फॅमिली मेंबर्सचं वेगवेगळं कंपार्टमेंट करू शकलो. प्रत्येक फॅमिली मेंबरसाठी वेगळं कंपार्टमेंट आहे. त्यामुळे काय होणार की आमचे शूज मिक्सअप नाही होणार, प्रत्येकाला एक वेगळं कंपार्टमेंट मिळतं. ओके. आता या शूज बॉक्समध्ये मला नॉर्मल डोर्स नको होते. सो आम्ही काहीतरी डिझाईन सर्च करत होतो की बाबा नवीन काही लुक देता यावं. तर काही डिझाईन सर्च करताना मला ही आयडिया क्लिक झाली की इथे काहीतरी वेगळं पॅटर्न आपण दाखवूया. तर हे ओव्हल शेपमध्ये आम्ही क्रिएट केलं आहे. डोर्स बाहेरून दिसायला ओव्हल शेप आहे, बाहेरून वेगवेगळे कंपार्टमेंट दिसतात, बट आतमध्ये हे पूर्ण स्टोरेज मला यूज करायला मिळतं, जेणेकरून मला सफिशियंट खूप बऱ्यापैकी स्टोरेज शूज बॉक्स आतमध्ये यूज करायला मिळतं. तुम्ही बघू शकता. प्लस आपण रेग्युलर ज्या चपला काढतो ते आपण इथे खाली टाकू शकतो. कधी तुम्ही शूज बॉक्स बनवता तेव्हा हाईट एक 8 इंच वरती ठेवायची, जेणेकरून पाहुण्यांचे किंवा आपले रेग्युलर यूजचे शूज आपण आतमध्ये ढकलू शकतो.